दिशा सायलेंट प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले। उद्धव ठाकरेंचे 2 फोन आले, आदित्यंचं नाव घेऊ नका असं ठाकरे म्हणाल्याचं राणेंनी सांगितलं। त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांनी फोन केला नाही, उलट राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव साहेबांना फोन आले होते। राणेंची प्रकृती बरी नाही असं राणे कुटुंबाने ठाकरेंना सांगितलं, असा पलटवार राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सायलेंट प्रकरणात। उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला। हो, नितेश राणेंनी सांगितलं हे खरं आहे का? खरं आहे। मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला। तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा। दादा साहेबांना बोलायचं आहे। मी म्हटलं कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे। म्हटलं द्या। बोला, सुरुवात सांगतो मी। त्यांनी घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब बोला। तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? म्हटलं मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच। तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाही। किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे। काय त्यांची प्रकृती बरी नाही आहे का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल। कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते। पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।